प्रतिनिधी फिरोज तडवी। महेलखेडी ग्रामपंचायतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य, अस्वच्छतेतच पार पडला ध्वजारोहण सोहळा। कोरपावली महेलखेडी गावामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले। मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यातच ध्वजारोहण करण्याची वेळ आली। या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। महाराष्ट्र दिनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाची स्वच्छता करणे अपेक्षित असताना सर्वत्र कचरा आणि अस्वच्छता पसरलेली पाहायला मिळाली। अशाच परिस्थितीत सरपंच शरीफा टायर तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या दिनीच ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे केलेल्या या दुर्लक्षामुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मात्र अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात ध्वजारोहण पार पडले। माजी पंचायत समिती सभापती शोभा विलास पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर प्रभावी विचार मांडले। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेतील शिस्त आणि देशभक्तीचा उत्साह वाखाणण्याजोगा असला तरी ग्रामपंचायत परिसरातील अस्वच्छतेने या आनंदावर विरजण घातले। ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी आता महेलखेडी येथील ग्रामस्थांनी केली आहे। जागतिक कामगार दिवस या निमित्ताने आपण इथं जमलेलो आहोत। महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस म्हणजे भाषेचा आणि श्रमाचा, कामगारांच्या मेहनतीचा सन्मान करणं म्हणजे एक स्वागत आहे। मी ग्राम